वा 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 वा. तर सतरंगी टीमकडे बेस्ट आधार कार्ड गेलेलं आहे. तेव्हा आता अर्थातच अतरंगी टीम तुमच्याकडे कुठलं कार्ड शिल्लक नाहीये, पण तुम्हाला मिळणार आहे उद्याचं गेस्ट आधार कार्ड. त्यासाठी थोडं थांबावं लागेल. पण आता बघूयात की तुमच्या टीम मधून परफॉर्म करण्यासाठी कोण येणार आहे. स्वप्नीलजी. अगर पहले पत्नी आई है तो अब हब्बुडी आएगा. हबडी हबडी हबडी. प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे. पहिलंच किट आहे आमचं सीझन मधलं आणि त्याचं मला भयानक टेन्शन आलेलं आहे. भयंकर मलाही टेन्शन आलेलं आहे. तर जे आहे ते तरी नीट बोलू, मग बाकी सुचतंय नाही सुचत या सगळ्या वेगळ्या गोष्टी. आपण प्रामाणिक राहिलेलो आहे की नाही स्क्रिप्टला करत. नक्की नक्की राहिलेलो आहे. आता प्रेक्षकच ठरवतील की कसं होतंय. सो पटकन पटकन जाऊयात आता आपण. हा चल. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हट के समझ के ये पुणे मेरी जान सदाशिव शनिवार बुधवार पेट ढोले मारुती उसके मारुती फुटके मारुती ओए दिल है मुश्किल जीना नळा इथे उकाडा इथे ऊन आहे हे पुणे इथे ऊने हे पुणे इथे ऊने. थँक्यू. अहो मी म्हणलं उकाडा खूप आहे उकाडा. उकाड्यात उकडतच नाही का. हिवाळ्यात उकाडा होणं अशी पद्धत नाही अजून आमच्यात. म्हणजे पुण्यात तरी असं कधीच काही होत नाही. हिवाळ्यात आम्ही फक्त हे उकडतो. काय म्हणजे अंडी रताळी उकडतो आम्ही पुण्यात. तुम्ही म्हणजे फारच लांबवलत. मी जनरलच बोलत होतो. जुनी कॅसेट दिसतीये. मी ही जनरलच बोललो. तसंही मी जनरली इन जनरल लोकांशी बोलतच नाही. बोला काय हवंय तुम्हाला. रेडेकर उपारगृह हेच ना. नाही नाही वैकुंठ स्मशानभूमी. वाटेल ते काय विचारताय. हो हो. हा पण जेवण जेवण मिळेल नाही ते. नाही 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 रेडेकर उपहारगृह असा बोर्ड लिहिलाय. आतमध्ये गॅरेजचा धंदा चालवतो आम्ही. म्हणजे माणूस आला की त्याच्यात हवा भरतो आणि देतो परत पाठवून. पैसे दिले नाहीत की लावायची एक टाच नीट. जेवण मिळेल ना इथे म्हणजे उगाच लिहिलाय का हा बोर्ड. वाचा तो. इथून कसा वाचाल. तो बाहेरून वाचावा लागतो. मग तिथून वाचू का. वाचा. हा ग्रुप पहाऊ रकर डेरे. बाळा हे वाटेल ते काय बोलतोय सर. जरा नीट सभ्य भाषा वापर. अश्लील अश्लाघ्य काही बोलू नकोस. नीट वाचायचं. काय बोललाय तो. रेडेकर हागरुग्र रेडे हुग्र हागरी हागारो हाग. अरे उलट येते. कसं वाचायचं. काय नाव आहे माझ्या उपहारगृहाचं. उपहारगृह. हा हा रे माझच आहे ते. मलाच सांगतो. रेडेकर उपहारगृह माझच आहे ते. सॉरी 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 सॉरी. ओके या इकडे. अण्णा येईल ऑर्डर घ्यायला. हा फार अपमान करेल तुमचा. गोड समजून घ्यायचं. आलोच. अण्णांना पाठवताय ना. मीच अण्णा अण्णा दाते. कळलं कळलं. तुम्ही अण्णात हे आता कळलं. दात्यात हे मगाशीच कळलं. अच्छा तुम्ही सदाशिव पेठेतले का. नाही. पुण्यातले. मग नाही. मग कुठले तुम्ही. मी भोसरीचा. परत. अरे बोलू नकोस रे अश्लाघ्य अश्लील. हो भोसरी भोसरी नावाचं गाव आहे तिथलं. तिथला आहे. मग अपमान करण्याचा अधिकार तुला नाही. अपमान करण्याचा अधिकार फक्त सदाशिव पेठेतल्यांना. काय हो. तशी मक्तेदारीच आहे आमची. काय काय तुमच्याकडे. लेंगा आहे. आज चड्डी आहे. सदरा आहे. एक चष्मा आहे. थोडस छोटस घड्याळ आहे. अंगठी आहे. ते काही जेवणार आहे का. मी जेवायला काय जेवायला. असं स्पष्ट विचारायचं. जेवायला काय आहे. जाऊ दे रात्र होईल ह्याच्यात मीच सांगतो जेवायला काय. म्हणजे तुम्हाला नाश्ता हवाय का जेवण. नाश्ता 9 वाजता संपला. चला निघा. काही वेळ आहे का. नाश्ता येईना अंगण वाकडे. जेवण जेवण मिळेल. हो जेवण मिळेल. 11 वाजेपर्यंतच मिळेल.
11 वाजेपर्यंत हो. एवढ्या लवकर? मग पुण्यातले लोक 12 वाजताच जेवतात. बरोबर ना काय? म्हणजे मी पण 12 वाजता जेवणार. मग 12:30ला हॉटेल बंद व्हायला पाहिजे. हो बरोबर, पण तुम्ही 12ला बसणार, 5 पर्यंत खाणार. मी काय तो इकडे गोट्या खेळायच्या? असं काय करता? हॉटेल कुठे आहे? पुण्यात. मालक कुठला आहे? पुण्यातला. मालक किती वाजता जेवणार? 12 वाजता. 12 वाजता. मग मालक हॉटेल किती वाजता बंद करणार? 11 वाजता. मग आता वाजले 10:40-20 मिनिटात काय ती ऑर्डर द्या, पटकन जेवा आणि फुटायत ना. देतो. हा. मला सांगा, तुमच्याकडे थाळ्या कुठल्या आहेत? स्टीलच्या आहेत. चांदीची द्यायची तुमची लायकी नाही आहे. थाळीमध्ये जेवणाचे काय काय प्रकार आहेत? हा, असं म्हणताय होय. महाराष्ट्रीयन आहे, गुजराती आहे, पंजाबी आहे. वाह. महाराष्ट्रात काय काय? महाराष्ट्रात काय काय आहे? रायगड आहे, प्रतापगड आहे, पन्हाळगड आहे, सिंहगड आहे, झाले शनिवारवाडा आहे. महाराष्ट्रात काय काय आहे? अहो, चढायचं नाही विचारत ते. चढायचं नाही, चढायचं काय काय मिळतं? म्हणजे जेवायचं, जे व्हायचं राहिलंय त्याच्याबद्दल बोलतो. बर. मग असं स्पष्ट विचारायचं, जेवायचं काय आहे? महाराष्ट्रात काय काय? असं उगाच भौगोलिक प्रश्न मला विचारायचा नाही. महाराष्ट्रीयन ताटात एक ताट मिळतं. हो, आणि एक वाटी मिळते. एक सुकी भाजी, एक ओली भाजी, एक वाटी आमटी, एक पोळी, एक मूद भात. एवढाच? आता माझा मूद एवढाच आहे म्हणून. त्यात 2 थेंब तूप आणि पापड. वा. गुजराती थाळीत महाराष्ट्रातल्या थाळीपेक्षा फार वेगळे पदार्थ आहेत. एक थाळी, एक वाटी, एक सुकी भाजी, एक ओली भाजी, एक वाटी आमटी, एक मूद भात. परत एवढाच? अजून माझा मूद तोच आहे ना. 2 थेंब तूप आणि खाकरा. अरे, पापडाऐवजी खाकरा देतो आम्ही असा खायला. खायचा. सॉरी. पंजाबी मध्ये या दोन्ही प्रकारांपेक्षा भयंकर वेगळे प्रकार आहेत. एक ताट, एक वाटी, एक सुकी भाजी, एक ओली भाजी, एक वाटी आमटी, एक पोळी, एक मूद भात. एवढा झाला? आता माझा मूद बदलला ना. मग 2 थेंब तूप आणि रोट्या देतो, रोट्या. अच्छा. थाळीची किंमत काय? महाराष्ट्रातल्या थाळीची किंमत 55 आहे. हो, कमी आहे. हल्ली महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. त्यात महाराष्ट्रातले राजकारणी आपल्या मुलांची लग्न अतिशय मोठ्या थाटामाटात लावतात आणि महाराष्ट्राच्या ताटात साधी भाकरी पण येत नाही. हो, म्हणून दर कमी ठेवलाय आपल्या माणसांसाठी 55. गुजरातचा पंतप्रधान होणार आहे म्हणे, म्हणून रेट वाढवलाय 170 रुपये. आणि पंजाबांना आम्ही डिस्काउंट देतो. हो, हुशार पंजाबी असेल तर 60 रुपये आणि अति हुशार असेल तर 10 रुपये. मग मला एक महाराष्ट्रीयन ताट. अण्णा, ह्या भोसरीच्याला एक महाराष्ट्रीयन ताट ठेवलंय. या सीझनचा हा पहिला परफॉर्मन्स असेल ज्याला परीक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन मिळालेलं आहे. स्वप्नील सर, जरा मूड बदलूया. कसं वाटतं? स्वप्नील, पांचों उंगलियां घी में आणि सर कढाई में असं आहे. कारण क्षिती माझ्या टीम मध्ये असली तरी हबुडी त्या टीम मध्ये, तुझ्या टीम मध्ये है ना. आणि हर कामयाब पति के पीछे एक अच्छी पत्नी का हाथ होता है यार. so grateful to you for such a great performance. Thank you very much. स्वप्नील सर, अगर आगाज ये है तो अंजाम क्या होगा? ऑल द व्हेरी बेस्ट. आणि जसं अश्विनी तू लाडू वगैरे देतेस तसं मी पण काहीतरी आणून ठेवलं होतं द्यायला. आणि मी अशी संधी शोधत होतो. मला असं वाटतं की हे जे कॉमेडीचं आधार कार्ड आहे ह्याच्यात ना आपण सगळेच आयुष्यात वेगळे वेगळे मुखवटे घेऊन जगत असतो. कोणी खरे, कोणी खोटे, कोणी रागाचे, कोणी लोभाचे, कोणी प्रेमाचे. 2 मुखवटे मी घेऊन आलोय, कॉमेडीचे हसरे मुखवटे, आणि ह्याचे पहिले मानकरी तुम्ही दोघे आहात.
स्वप्नील सर किती गुण? खूप मोठा सस्पेन्स आहे आणि मला असं वाटतं की हा सस्पेन्स मी आणि अश्विनी एकदम मिळून फोडतो. ओहो. 10 गुण. वा, म्हणजे दोघांचे मिळून 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. क्या बात आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. जोरदार टाळ्या.